हॅलो मित्रांनो. तर मी फिलॉसॉफीबद्दल खूप ऐकलं आहे व्हिडिओजमध्ये, जसं की ओशो आहेत, आचार्य प्रशांत आहेत आणि खूप सारे जे आत्तापर्यंत होऊन गेलेले फिलॉसॉफर्स आहेत त्यांच्याबद्दल मी काही ऐकलं आहे, काही थोडंफार वाचलं आहे. तर त्यात पहिला मुद्दा येतो की लॉजिक काय आहे त्याच्यात, म्हणजे लॉजिक म्हणजे काय. आता एखाद्यानं एखादं तत्त्व मांडलं आहे आणि त्याला तो अनुसरून त्याला अनुसरून जो मुद्दे सांगतोय की त्याच्या बाजूने जो गोष्टी सांगतोय ते त्यानं ते लॉजिक मांडलेलं आहे त्याचं एखादी गोष्ट कोणीतरी सांगितला तर ते लॉजिक झालं. मग लॉजिकल थॉट्स कसे डेव्हलप करायचे. एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याला समजली आहे, तर मग ती समजलेली गोष्ट जी आहे ती आपल्याला सांगायची. जसं की आता लग्न ही जी एक कन्सेप्ट आहे ती आता बरेच, म्हणजे माझी पण एक कंडिशनिंग झालेली होती की मला पण बाबा लग्न करायचं आहे, मला कोणीतरी पार्टनर हवा आहे, मला म्हणजे फिजिकल नीड आहे, मला ती फिजिकल नीड पूर्ण करण्यासाठी मला कोणीतरी पाहिजे. बट त्या फिजिकल नीड पूर्ण करण्यासाठी मला अदर खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या अदर खूप साऱ्या ज्या गोष्टी येतात ते खूप मोठं बर्डन असतं कुठल्याही माणसावरती, बरोबर आहे का. त्याला त्या व्यक्तीसोबत 24 तास राहायचं आहे, त्याला त्याचं मान्य करायच्यात गोष्टी, त्याला समजून घ्यायचं आहे, हे दोघांनाही त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. मग ते जे फिजिकल प्लेजर मिळणार आहे आपल्याला काही क्षणांपुरतं, त्याच्यासाठी आपल्याला मग पूर्ण आपली जिंदगी त्या व्यक्तीसोबत घालवायची आहे आणि त्याच्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या ॲडजस्टमेंट्स आपल्याला करायच्यात आणि त्याच्यासोबत आपल्याला एक मूल जन्माला घालायचं आहे, बरोबर आहे का. आणि मूल जन्माला घातल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याला वाढवायचं आहे. खूप साऱ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये नंतर आहे ना परत. मग आता मी जर ही त्याच्या म्हणजे मी लग्न नाही करणार ह्याच्या बाजूने ज्या गोष्टी मी सांगतोय ते त्याच्या पाठीमागचं मी लॉजिक देतोय. आणि कोणी असंही सांगू शकतं की लग्न करावंच लागेल आणि त्याच्या पाठीमाग तो पण काहीतरी लॉजिक देत असेल. मग कुठलं लॉजिक खरंच तुम्हाला पटलं त्याच्यावरती तुम्ही चालाल, बरोबर आहे का. तुम्हाला लग्नाच्या अगेन्स्टचं लॉजिक पटलं का तुम्हाला लग्नाच्या बाजूचं लॉजिक पटलं त्याच्यावरती तुम्ही चालाल, राईट. मग ह्या गोष्टी आहेत. मग कोणीच इथे बरोबर आहे आणि कोणीच पूर्णपणे चुकीचं आहे असं कधीच होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि शेवटी जास्तचा प्रश्न आहे हा, जास्तीचं लाईफ आहे, जास्तीची इंडिव्हिज्युअलिटी आहे. आणि इंडिव्हिज्युअल जो माणूस असतो त्याला त्याचे थॉट्स असतात, त्याला त्याचा विचार असतो, त्याला त्याचं मत असतं, त्याला त्याची जिंदगी जगता येते, त्याला त्याचा निवडण्याचा अधिकार असतो. तर तो निवडण्याचा अधिकार तो सर्वस्वी त्याचाच आहे. आणि ह्या जगात कोणीच परफेक्ट नाही आहे. मग बऱ्याच जणांचे डिसिजन्स चुकू शकतात, बऱ्याच जणांचे डिसिजन्स बरोबर पण येऊ शकतात, पण शेवटी एखाद्याचा डिसिजन चुकला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तोच व्यक्ती असतो आणि त्याला तो जो परिणाम भोगावा लागणार आहे तो पण त्याच व्यक्तीला भोगावा लागणार आहे. ही पण गोष्ट तीच खरी आहे. त्याच्यामुळं आपण जे म्हणतो की आपण जे एवढं इंटरफिअर करतो एखाद्याच्या आयुष्यात, ते खरं तर म्हणजे त्याला काहीच लॉजिक नाही आहे थोडक्यात. जो इंटरफिअर करतो आपण किंवा आपण एखाद्याच्या पर्सनल स्पेसमध्ये घुसून एखाद्याला बोलतो, तर ते पण म्हणजे त्याचं काही महत्त्व नाही आहे असं मला वाटतं. आणि शेवटी प्रत्येकाची लाईफ भेटलेली आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला फ्री जगण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आपण फ्रीली जगलं पाहिजे मला हे वाटतं. आणि आपले थॉट्स एक्सप्रेस केले पाहिजेत. आता मी जे हे थॉट्स एक्सप्रेस करतो आहे ते सर्वस्वी माझे थॉट्स आहेत आणि मला त्या गोष्टी पटल्या म्हणून त्या गोष्टी इथे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मी पण परफेक्ट नाही आहे किंवा कोणीच परफेक्ट नाही आहे. त्याच्यामुळे जसं आपल्याला जमतं, जसं बोलता येतं तसं मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हीच एक गोष्ट आहे. आणि आणखी जर सांगायचं झालं तर
आता आपण जो मोटिवेशनल स्पीकर्सना वगैरे ऐकतो है ना, सेल्फ हेल्प बुक्स असतात, शॉर्ट बुक्स असतात, ते जे आपण वाचतो त्यानं खरंच आपल्यामध्ये बदल घडतो का? तर खूप कमी बदल घडतो त्याने आपल्यावरती. आपल्यावरती बदल जर आपल्याला खरंच करायचा असेल तर आपण स्वतःला ट्रॅक केलं पाहिजे. आपले जे विचार आहेत, आपण 24 तासात काय करतो, हे आपण ट्रॅक केलं पाहिजे. आपण काय वाचतो, आपण कुठल्या लोकांसोबत राहतो, कुठल्या लोकांसोबत बोलतो आणि आपण दिवसाचं नियोजन काय करतोय किंवा दिवसभरामध्ये काय करतोय, हे आपण ट्रॅक केलं पाहिजे. आणि जर आपण पुस्तकं वाचत असू, आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपण आपल्या शरीराला वेळ देत असू, आपण जिम करत असू किंवा आपण एक्सरसाइज करत असू, आपण थॉट्स आपले पाहत असू, तर ती गोष्ट खूप आपल्याला मदत देते. आपल्याला ती गोष्ट आपल्याला आपले जर आपण थॉट्स ओळखले तर आपण त्या थॉट्सवरती पाहू आणि आपण त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकू. आणि ॲक्शन खूप महत्त्वाची असते, ॲक्शन खूप इम्पॉर्टंट असते. छोट्या छोट्या ॲक्शन्समधून तुम्ही खूप मोठे मोठे बदल करू शकता आणि होतात माणसामध्ये बदल. तर हेच आहे मित्रांनो. आणि आणखी खूप काही बोलायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण बोलू आपण.